उरलेला भात फेकायचा विचार करताय? थांबा, त्यात टाका महाराष्ट्राचा झणझणीत ठेचा आणि बघा जादू। सगळ्यात पहिले कढईमध्ये तेल घ्यायचं, ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची, लसूण, शेंगदाणे आणि ह्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे। इथे मिरच्या वापरताना थोड्याशा तिखट वापरा, म्हणजे मस्त झणझणीत चव येते। आता याच्यामध्ये जिरं घालायचं, कोथिंबीरच्या दांड्या। आता हे सगळं एकत्र परतून घ्यायचं आहे। जसे आपण ठेचा बनवण्यासाठी मिरच्या आणि शेंगदाणे भाजून घेतो ना, तसंच आपल्याला इकडे करून घ्यायचं आहे। हे छान आपलं भाजलं गेलेलं आहे। आता हे आपण काढून घेऊया। हे थंड झाल्यावरती ह्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं। याच्यामध्ये मीठ घालायचं, कोथिंबीर आणि लिंबाचा रस आणि याला थोडं जाडसर वाटून घ्यायचे। वा, ठेचा बघताच क्षणी तोंडाला पाणी आलं। एवढा जाडसर आपल्याला हा वाटून घ्यायचा आहे। आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की जिरं घालायचं, कढीपत्त्याची पानं, कांदा आणि कांदा इथे आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला बनवलेला ठेचा घालायचा आणि याला सुद्धा चांगलं परतून घ्यायचं। ठेच्यामधली सगळी जिन्नस आपण पहिले भाजून घेतलेली होती, म्हणून जास्त परतवायची गरज लागणार नाही। हलकसं ह्यालाही परतून घ्यायचं। स्पायसी आणि पनीर लवर्ससाठी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे। हे परतून झाल्यानंतर काही भाज्या घालायच्या, गाजर, हिरवी ढोबळी मिरची, लाल ढोबळी मिरची, वाटाणे, भाज्यांपुरता मीठ घालायचं आणि मध्यम आचेवरती ह्या भाज्या आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। इथे मसाला खाली चिटकू नये म्हणून ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं। भाज्या चांगल्या परतून झाल्या की पनीर घालायचं आणि पनीरला सुद्धा ह्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे आपल्याला भाज्या मऊ करून घ्यायच्या नाही आहेत, त्यांचा क्रंचीपणा जो आहे ना तो राहिला पाहिजे, म्हणजे ते खायलाही खूप छान लागतात। इथे पनीर आणि भाज्या चांगल्या एकजीव करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला ह्याच्यामध्ये जो उरलेला भात होता हा घालायचा आहे। आपल्याला हे हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, जेणेकरून पनीर आणि भात तुटणार नाही। आता तुम्हाला उरलेल्या भाताचं काय करायचं हा प्रश्न पडणार नाही, त्याच्यापासून अशी मस्त झणझणीत अशी रेसिपी तयार होते। ह्याच्यापेक्षा सोपं अजून काय पाहिजे। ह्याला गरमागरम सर्व करा, हा दही सोबत तर अजूनच भारी लागतो। एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल, इतका टेस्टी बनतो हा।